नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचा 1 वाजतोय आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाची. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी एक नवी अपडेट आता समोर येते. अल्पवयीन मुलाच्या वडिलांना जामीन मंजूर करण्यात आलाय. विशाल अग्रवालला रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाने अटी शर्तींसह जामीन मंजूर केलाय. जवळपास 22 महिन्यांनंतर विशाल अग्रवालची जामिनावरती सुटका झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे. रोहन, अखेर या पोर्शे कार अपघात प्रकरणातील जो आरोपी होता, आरोपीचे वडील होते, त्यांना आता सुटका करण्यात आली. जवळपास 22 महिन्यांनंतर विशाल अग्रवाल जामिनावर सुटून बाहेर आलाय. काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर अगदी बरोबर आहे. 22 महिन्यानंतर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना जामीन जो आहे तो मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे. खरं तर मागील कित्येक वेळा जो आहे तो जामिनासाठी बेल ऍप्लिकेशन जे आहे ते त्यांनी हायकोर्टामध्ये दिलेलं होतं, परंतु ते फेटाळण्यात आलेलं होतं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे विशाल अग्रवाल यांच्यावरती आरोप जो आहे तो रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी केलेला होता. कारण का हा अपघात घडल्यानंतर जो अल्पवयीन मुलगा होता त्याने दारू पिलीच नाही अशा प्रकारे दबाव जो आहे तो देण्यासाठी किंवा अशा प्रकारे कायदेशीर मेडिकल जे आहेत ते रिपोर्ट येण्यासाठी रक्ताचे नमुने जे आहेत ते ससून रुग्णालयामध्ये बदलण्यात आलेले होते आणि या सगळ्यामध्ये ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिशक्त असणारे अजय तावरे यांना देखील अटक करण्यात आलेली होती. मागच्या आठवड्यामध्ये त्यांचा देखील जामीन जो आहे तो मुंबई हायकोर्टाने ऍप्लिकेशन जे आहे ती एक्सेप्ट केलेली होती आणि त्यांना देखील जामीन मंजूर केलेला होता. आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची बाब हीच आहे की 22 महिन्यानंतर आता विशाल अग्रवाल यांची जेलमधून जी आहे ती सुटका होणार आहे. त्यांना जामीन जो आहे तो देण्यात आलेला आहे. अटी आणि शर्तींसह हा संपूर्ण जामीन देण्यात आलेला आहे. जिल्ह्याच्या बाहेर जे आहे ते त्यांना जाता येणार नाहीये. तसेच आरोपींना या सगळ्यामध्ये जे आहे ती अनेकदा अटक करण्यात आलेली होती, परंतु जे पुराव्यांमध्ये छेडछाड जी आहे ती सातत्याने केल्या जायलाचा आरोप त्यांच्यावरती होता. त्यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड त्यांना केली असता असं दिसलं की त्यांना पुन्हा एकदा अटक केली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जे आहेत ते देखील कोर्टाने जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. ही संपूर्ण माहिती सध्याच्या घडीला मिळते, परंतु आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की अखेर 22 महिन्यांनंतर विशाल अग्रवाल यांना जामीन मंजूर झालेला आहे. नक्कीच. त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या प्रकरणावरती पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.